त्याची केली आदुळदान गावगुंड हरामखोरान त्याची केली आदुळदान अरे जर का गुन्हा केला पुन्हा जर का गुन्हा आवाज येतोय का माझी आदिवासी कष्टकरी ढोल नाही माणूस आहे माणूस आहे माणूस आहे आदिवासी कष्टकरी ढोल नाही माणूस आहे माणूस आहे माणूस आहे माणूस किती भीक नको पाठीमागे माणूस किती भीक नको आपण जिथं खायला लागतात पैसे पुराव्यानिशी आपण देऊ त्यांना आमच्या लढा न्यायासाठी घरकुल आमच्या हक्कात अरे घरकुल आमच्या हक्कात घरकुलाचा हप्ता मिळाल्याशिवाय जाणार नाही घरकुलाचा हप्ता मिळाल्याशिवाय जाणार नाही अरे कोण म्हणतो देणार नाही जाणीवपूर्वक ते लपवतात तर त्यांना कुठे लक्ष द्यायचं असते पेवर ब्लॉकचा रस्ता कुठे चाललाय कुठं आपल्याला पैसे काढता येतील कुठं बिलं लावता येतील इथं बघणार ते आणि घरकुलांकडे प्रामुख्याने पैसे लक्ष का नाही देत कारण तिथे हे पाणी थांबावं पाणी प्रत्येकाच्या जागेवर आहे. हे पाणी वाटू नको त्याला एकंदरीत आपण म्हणजे आपलं काम झाल्याशिवाय आपण उठत नाही तोपर्यंत आपल्या पडत नाही तुम्ही बोलून जसं सांगितलं हे दुःखाची गोष्ट आहे कारण का आपल्या तालुकाध्यक्षांनी तालुक्याने जे पत्र दिलं त्याच वेळेला इथे येत आहोत मोर्चाने आपली लोक इथं बसणार आहेत आणि तरी पण तुम्ही तुमच्या गाड्या लावतात जर याच्या पुढे जर असं केलं तर मला वाटतं की त्यांच्या गाड्या तिथंच त्यांची हवा काढा म्हणजे जेणेकरून त्यांना कळलं की गाड्या इथं लहान लहान मुलं खरं तर या देशातील प्रत्येकाला राहण्यासाठी चांगलं घर मिळावं कारण तो त्याचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यासाठी या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी चांगल्या योजना आणल्या त्यामध्ये जनमन आवास योजना असेल प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याचबरोबर मोदी आवास योजना शबरी असे अनेक घरकुलाच्या योजना आल्या परंतु या योजनांची अंमलबजावणी ज्या प्रकारे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे ती प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत त्याचं उत्तम उदाहरण सांगता येईल की भिवंडी पंचायत समिती कार्यालयाअंतर्गत भिवंडी तालुक्यामध्ये 7,245 लोकांना घरकुलं मंजूर झाले 2024-25 या वर्षामध्ये पहिला हप्ता या सर्व लोकांना मिळाला परंतु त्यापैकी 7,245 पैकी 2,106 लोकांना दुसरा हप्ता वितरित केला गेला 5,136 लोकांना अजूनपर्यंत दुसरा हप्ता वितरित केला नाही त्यामुळे अनेक लोकांची घरं अर्धवट राहिली आपल्याला कल्पना की 2 महिन्यानंतर पावसाळा सुरू होईल जर हे वेळेत त्यांना हप्ते मिळाले नाहीत निधीचे हप्ते तर लोकांना भर पावसात राहावं लागेल आज लोक उघड्यावर राहत आहेत श्रमजीवी संघटनेने अनेक वेळा किंवा हे जे हक्कदार आहेत त्यांनी घरकुल हक्कदार यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी केली परंतु इथलं प्रशासन काही लक्ष देत नाही आतापर्यंत फक्त जे सांगितलं तुम्हाला की जवळपास 5,136 लोक अजून बाकी आहेत आणि यांचे रोज हप्ते टाकले जातात फक्त 200-300 लोकांना तर कधी पूर्ण होणार दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगेल की भिवंडी तालुक्यामध्ये 1,833 जनमन योजनेमधून घरकुलं मंजूर झाली सुरुवातीला शासनाने सर्वे केला त्याच्यामध्ये 1,133 घरकुलं मंजूर झाली परंतु आमच्या श्रमजीवी संघटनेच्या असं लक्षात आलं गावपाड्यात काम करत असताना की अनेक कातकरी लोक या योजनेपासून वंचित आहेत आणि ज्यावेळेस आम्ही ही माहिती घेतली त्यावेळेस आम्हाला भिवंडी तालुक्यातले दुगाड ग्रामपंचायत आढळली कुरून आढळले अशा अनेक ग्रामपंचायत आहेत परंतु तिथे आम्ही आंदोलनं केली त्यावेळेस असं लक्षात आलं की एकाही कातकरी कुटुंबाला ज्याला गरज आहे जो बेघर आहे जो ज्याचं घर कच्चं आहे त्याला त्याचं सर्वेमध्ये नाव घेतलं नाही त्याला घरकुल मंजूर केलं नाही शेवटी त्या कुरून ग्रामपंचायतीमध्ये त्या दुगाड ग्रामपंचायतीमध्ये आम्ही आंदोलन केलं आणि या कातकरी लोकांना तात्काळ घरकुलं द्या अशी मागणी केली आणि प्रशासन खडखडून जागे झालं या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिशय चांगला माणूस आहे त्यांनी ताबडतोब आमच्या आंदोलनाची दखल घेतली
आणि त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश दिले की जे जे कातकरी लोक जे घरकुलापासून वंचित आहेत त्यांचा तात्काळ सर्वे करा. आणि तुम्हाला खरं वाटणार नाही, भिवंडी तालुक्यामध्ये 2040 लोकांचा सर्वे करणं बाकी होता. 2040 लोकांचा सर्वे झाला, ती घरकुल आता मंजूर झाली, परंतु अजून त्यांनाही हप्ते मिळालेले नाहीत. अजूनही लोक घरकुलांपासून वंचित आहेत. अजूनही त्यांनी पूर्णपणे सर्वे केलेला नाही. ते ग्रामपंचायत अधिकारी असतील, त्यांनी पूर्ण सर्वे केलेला नाही. कारण असे सांगितले जात आहे की त्यांच्याकडे आधार कार्ड नाही. खरं तर महाराष्ट्र शासनाने पूर्वी जे जातीचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, विविध ज्या योजना असतील, विविध दाखले असतील, ते काढून देण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे होती. परंतु ते आता ग्रामपंचायत ग्रामविकास विभागाकडे दिलेले आहे. खरं तर एक जातीचा दाखला काढणं, जॉब कार्ड काढणं, आधार कार्ड काढून देणे ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं काम आहे, परंतु त्यांनी ते केलं नाही आणि त्यामुळे अनेक लोक आजही घरकुलापासून वंचित आहेत. आज आम्ही प्रमुख आमच्या अशा मागण्या आहेत की ज्यांचे घरकुलं मंजूर आहेत त्यांना तात्काळ त्यांचा दुसरा हप्त्याचा निधी वितरित करावा. दुसरं, अनेक ज्यांना घरकुलं मंजूर झाले त्यांना स्वतःला घरं बांधायला जागा नाही. ती घरं बांधायला जागा द्यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी एक परिपत्र काढलं, शासन निर्णय काढला की 100 गुंठे जागा त्या वस्तीला आदिवासी लोकांना घरं बांधायला द्या, गावठाण मंजूर करा. तेही गावठाण अजून एकाही ग्रामपंचायतीने मंजूर केलेलं नाही किंवा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेले नाहीत. मग लोक घरकुल बांधणार कुठे? म्हणजे त्याची अंमलबजावणी झालेली नाही, ती तात्काळ करावी. गावठाणाचे प्रस्ताव तात्काळ पाठवावेत आणि मंजूर करावेत. आणि जे घरकुल ज्यांना मिळायला पाहिजेत, ज्यांचे आधार कार्ड काढलेले नाहीत, ते सप्तसूत्री कार्यक्रम महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास विभागाकडे दिलेले, तो तात्काळ त्यांनी त्याची अंमलबजावणी करावी. जोपर्यंत या मागण्या आमच्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवणार आहोत.